बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. नांदेडच्या वागतरवाडीचा रस्ता 7 दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास चिता पेटून घेऊन करणार आत्मदहन. देशाच्या सीमेवर रात्रंदिवस लढणाऱ्या सैनिकांचं गाव सोयीसुविधेपासून वंचित. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वागदरवाडी हे गाव सैनिकांचं गाव म्हणून नांदेड जिल्ह्यात ओळखल्या जातो. या गावातील जवळपास 200हून देशाच्या सीमेवर तैनात आहेत. त्याचबरोबर 100हून अधिक माजी सैनिक आहेत. परंतु आज रोजी देश स्वातंत्र्य होऊन 76 वर्षे झालेत, पण या गावाला कुठल्याही सुविधा पोहोचल्या नसल्याने येथील सर्व गावकरी शासनापुढे हतबल झाले आहेत. मागच्या महिन्यात या गावाच्या सरपंच आणि सदस्यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. आमच्या गावाला सोयी सुविधा देणे होत नसेल तर आमचे सीमेवर लढा देणारे मुलं परत आमच्या पाशी पाठवा असा गंभीर इशारा या गावातील सैनिकांच्या पालकांनी प्रशासनाला दिला होता. दरम्यान या इशाऱ्यानंतर प्रशासनाने गावकऱ्यांना रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन दिले होते. 1 महिना उलटला तरी अद्याप या रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे वागतरवाडी या गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत. गावातील सरपंच आणि सदस्यांनी पुन्हा अनोखा आंदोलन सुरू केले आहे. या दोघांनी स्वतःची चिता अर्थात सरण रचून उपोषण सुरू केले आहे. 7 दिवसात रस्त्याचे काम सुरू न केल्यास येणाऱ्या 7व्या दिवशी या चितेवर पेटून घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा या उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. पाहूया उपोषणकर्ते काय म्हणालेत. महा 24 तास न्यूजसाठी मारुती काकडे, नांदेड. रामदास केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य वागदरवाडी. मुळात हा रोड क्रमांक 136 या रोडचं पूर्णपणे विस्कळीत म्हणजे खोदकाम बिना परवान्याचं केलेलं आहे. त्यासाठी आम्ही पहिलं 12 दिवस अन्नत्याग उपोषण केलं. त्याच्यानंतर गेल्या 25ला आम्ही उपोषणाला बसलो आणि उपोषणाला बसण्याच्या अगोदर प्रत्येक ऑफिसला बांधकाम विभागाला आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही 25ला उपोषणाला बसणार आहोत. यापुढे 25 पासून येणाऱ्या 7 दिवसामध्ये म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही आत्मदहन करणार आहोत अशी त्या ठिकाणी प्रत्येक निवेदनामध्ये आम्ही माहिती दिलेली आहे. आणि आमच्या रोडच्या या संदर्भामध्ये आम्ही माझे सहकारी विलास केंद्रे आम्ही दोघं मंत्रालयामध्ये जाऊन सुद्धा आम्ही मंत्री महोदयाला देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी खरोखर जर आमचा हा रोडचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर आम्ही 2 ऑक्टोबर या दिवशी आत्मदहन करणार आहोत. आणि यानंतर शासनाने एक माझी कळकळीची विनंती आहे, याबद्दल आमच्या पूर्ण गावातील मंडळींचा सहकार्य म्हणून येणाऱ्या काळामध्ये मतदानाच्या पेट्या पाठवणे, त्या ठिकाणी आमचं मतदानावर बहिष्कार राहील अशी माझी कळकळीची विनंती आहे. विलास केंद्रे माजी सरपंच. मी गावाच्या रोडच्या संदर्भात बऱ्याचदा पत्र व्यवहार करून रस्त्याची मागणी केली, पण अद्यापर्यंत रस्ता झालेला नाही. त्यानंतर मी उपोषणाचं सुद्धा पत्र देऊन सलग 14 दिवस उपोषण केलं. त्या बदल्यात मला शासनानं किंवा प्रशासनानं पत्र दिलं CE साहेबांचं की आम्ही 15 दिवसात तुमचा रस्ता मार्गी लावू. तो रस्ता आतापर्यंत काही केला नाही आणि मी त्यांना वारंवार भेटलो पण त्याच्या संदर्भात, पण त्यांनी काही आतापर्यंत काम केलं नाही. त्यामुळं मी निवेदन रीतसर प्रशासनाला निवेदन देऊन मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचून मी माझ्या गावकऱ्यासह माझा एक सहकारी रामदास केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य, आणि आम्ही दोघं 7 दिवस उपोषण करून आम्ही शेवटच्या दिवशी चिता पेटून घेणार आहोत. तरी माझा रस्ता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी ते निर्णय माघार नाही. आणि माझी तुमच्या माध्यमातून आपल्या प्रसार माध्यमातून माझी एक विनंती आहे प्रशासनाला की यापुढे माझ्या गावात कुठल्याच निवडणुकीसाठी मतपेटी येता कामा नये असं मी गावकऱ्याच्या वतीनं सांगत आहे. आणि आम्ही इथून पुढे कुठलंच मतदान करणार नाही, कारण आम्हाला मत देऊन त्याचा आम्हाला कुठलीच सुख सुविधा मिळत नाही. त्यामुळे आम्ही यापुढे मतदान करणारही नाही. हात जोडून मायबाप सरकारला विनंती आहे की आमच्या गावाला यापुढे मतपेटी देऊ नये.